नमस्कार. मी सौ नंदा जानकर. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज दुपारच्या जेवणासाठी मस्त असा सुटसुटीत मेनू बनवला आहे. रश्श्यातलं मसाला वांगा आहे, मटकीची उसळ, वरण भात आणि ज्वारीची भाकरी. असा मस्त दुपारच्या जेवणासाठी मेनू आहे. 8-10 दिवस आपण गोड खाऊन खूप कंटाळा आला असेल तर असं मस्त असं चमचमीत जेवण दुपारचं बनवलं आहे मी. तर त्यातलं मसाला वांगं जे रश्श्यातलं आहे ते कसं बनवायचं ते बघूया. कारण मटकीची उसळ, फोडणीचं वरण, भाकरी याचे सगळे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, नक्की बघा. तर आता मसाला वांगं हे रश्श्यातलं मसाला वांगं कसं करायचं ते बघूया. बघू शकता तुम्ही, मस्त असे रंग किती मस्त छान दिसतोय बघा. लाल बुंद अशी तर्री आली. आपण अगदी व्यवस्थित मसाला वाटून रश्श्यातलं वांगं करणार आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्त असं दिसायला जेवढं छान सुंदर दिसतंय, चवही तेवढीच मस्त लागते. तर त्यासाठी मी इकडे वांगी कुठले गेले ते दाखवते तुम्हाला मी. तर इथे बघू शकता तुम्ही, वांगी घेतलेत. आता वांगी थोडीशी काटेरी बघून घ्यायची, कारण काट्याच्या जे वांगे असतात त्याला चव छान येते, म्हणून काटेरी वांगी घ्यायची. तर इथे मी 1/2 किलो वांगी घेतलेत. अशा प्रकारे थोडीशी मोठी घेतलेत म्हणून मी हे चिरून त्याच्या फोडी करून करणार आहे. जर तुम्ही लहान घेणार असाल तर मात्र अख्खी ठेवली तरी चालेल. तर जरा ही मोठी आहे त्यामुळे मी एकदम मोठी आहे त्याचे 4 भाग करणार आहे, जे लहान आहेत त्याचे 2 भाग करणार आहे. तर आता हे चिरून घ्यायचे आहेत. तर त्याचं फक्त बघू शकता, हे काठे थोडे थोडे काढून घ्यायचे, कारण खाताना आपल्याला कदाचित टोचतात, कारण हे काटे जे असतात वांग्याचे ते काही विरघळले जात नाहीत, तसेच राहतात. त्यामुळं काटे काढून घ्यायचे. थोडंसं शेंड्याचा जो भाग आहे त्याचा, तो देठाचा, तो काढून घ्यायचा. तर बघू शकता तुम्ही, एकाचे 4 भाग किंवा 2 भाग असे मी केलेले आहेत. आणि अशा प्रकारे चिरल्यामुळं काय होतं, आतमध्ये कीड वगैरे असेल तर आपल्याला लक्षात येतं. अख्खं वांगं करताना खूप लक्षपूर्वक करावं लागतं, आतपर्यंत चिरून बघून करावं लागतं. तर आता मसाला काय करायचं ते दाखवते तुम्हाला. तर इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 मूठभर कोथिंबीर आहे, 1 चमचा जिरं, आणि इथे मी ओलं खोबरं घेतलं. आता ओलं खोबरं का घेतलं आहे, तर मी माझा घरगुती रोजचा वापरातला मसाला तो कांदा लसूण मसाला आहे. त्याच्यामध्ये सुकं खोबरं असतं म्हणून मी ओलं खोबरं वापरते. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही अर्धं ओलं आणि अर्धं सुकं खोबरं असं वाटू शकता. तर मी फक्त ओलंच खोबरं घेणार आहे, कारण कांदा लसूण मसाला माझ्याकडे आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे सगळं एकदम मस्त, पाणी न घालता मात्र वाटून घ्यायचं आहे. ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही, जेवढं बारीक होईल तेवढं वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर, जिरं, आणि तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर याच वेळेला याच्यामध्ये धने जिरे पुडे घालू शकता. थोडासा गरम मसाला घालायचा आणि हे छान वाटण करून घ्यायचं. तर माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे त्यामुळे मी दुसरं कुठलाही मसाला घालणार नाही आहे. तर आता हे वाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, जेवढं बारीक करता येईल तेवढं मी बारीक करून घेतलं आहे. फक्त पाणी घातलं नाही मी. मसाल्यामध्ये पाणी घातल्यामुळे काय होतं, थोडीशी मसाल्याची चव बिघडते, म्हणून शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं वांग्याच्या किंवा तुम्ही दोडक्याच्या भाजीला, शेवग्याच्या शेंग भाजीला, अशा रस्साभाजी कराल त्यावेळेला अशा प्रकारे हे कोरडंच वाटण वाटून घ्यायचं. पाणी घालून वाटायचं नाही, कारण मग रश्श्याची चव थोडीशी बदलते. तर आता इथं मी हे वाटलेला जो मसाला आहे तो मिक्स करून घेतला. आता शेंगदाण्याचं कूट आहे, 1 मोठा चमचा भरून शेंगदाण्याचं कूट घालते मी, आणि हा कांदा लसूण मसाला. याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, नक्की बघा. माझ्याकडे विक्रीसाठी असतो हा. तर चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे सगळं मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता, मी कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे कुठलेही मसाले जास्त वापरले आहेत, गरम मसाला किंवा धने पूड, जिरे पूड असं अजिबात वापरलेलं नाही. जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर मात्र मग जिरेपूड, धनेपूड घाला, गरम मसाला थोडासा घाला, मस्त अशी वांग्याची चव लागते. तर आता आपण फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा, 1.5 चमचा, 2 चमचे तेल घालते मी. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. पण वांग्याची रस्साभाजी किंवा ह्या ज्या भाज्या असतात रस्साभाज्या, थोडंसं, आणि शिवाय मी सांगते, जर तुम्ही भाकरीबरोबर खाणार असाल तर हमखास या भाज्या थोड्याशा तेल जास्त घालून करा. 1-2 मोठे चमचे मी तेल घातलं, जे थोडेसे धने, जिरे थोडेसे आणि मोहरी थोडीशी घातली, अगदी कढीपत्त्याची 8-10 पानं घातली. आणि आता हे मिक्स केलेलं आहे जो वांग्याचं, ते आपण घालून घ्यायचं आहे या तेलामध्ये.
भाकरीबरोबर खाणाऱ्या भाज्या थोड्याशा तेल जास्त घालून करायच्या, कारण ज्वारी जी असते ती जे मूळ त्याचं ज्वारीचं गुणधर्म जो असतो तो वृक्ष असतो, त्यामुळे आपल्या पोटाला थोडासा जडपणा येतो, पचायला थोडंसं हे कोरडं होऊन जातं आपल्याला. त्यामुळे भाकरीबरोबर खाणारे पदार्थ ज्या रसाभाज्या आहेत किंवा सुक्या भाज्या आहेत त्या नेहमी तेल थोडंसं जास्त घालून कराव्यात. म्हणूनच गावच्या ठिकाणी ज्या वेळेला अशा ह्या रस्साभाज्या भाकरीबरोबर खातात त्यावेळेला हमखास तुम्ही बघितलं असेल तर तेल थोडंसं जास्त असतं. त्याचं कारणच हे असतं, कारण ज्वारी एकदम कोरडी आहे, ज्वारीमध्ये अजिबात तेल नसतं. तर आता हे सगळं मसाला मिक्स करून घेतला मी. आता थोडंसं झाकून ठेवायचं आणि याला एक दणून वाफ आणू द्यायची, पाणी न घालता. हे बघा, बघू शकता तुम्ही, तेलात अर्ध्यापेक्षा जास्त वांगं तेलात शिजलं पाहिजे. थोडीशी कोथिंबीर घालायची. आता तुम्हाला रस्सा जेवढा पाहिजे, मी थोडासा थपथपीत असा रस्सा बनवणार आहे, त्यामुळे जास्त पाणी घालणार नाही मी. तुम्ही ह्याच वेळेला जर तुम्हाला भाकरी कुस्करून खाण्यासाठी जे पातळ कालवण असतं ते जर करायचं असेल तर या वेळेला मग एकदम उकळतं पाणी घालायचं, जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढा, की मस्त तुमचं अगदी रश्शातलं हे होतं. तर मी थोडंसं थपथपीत करते, त्यामुळे अगदी थोडंसं एक अर्धी वाटी पाणी घातलं, तेही उकळतं गरमच पाणी घातलेलं आहे मी, जास्त थंड किंवा कोमट नाही, तर पाणी उकळलं पाहिजे. तुम्ही बघू शकता पाणी घातल्याबरोबर ह्या रश्शाला उकळी आली, इतपत पाणी गरम पाहिजे. मी नेहमी सांगत असते, रश्शा भाज्या ज्या वेळेला करता त्यावेळेला पाणी वरून घालत असता ते पाणी छान उकळलेलं असावं, तरच तुमच्या रश्शाला भाजीला एकदम चव व्यवस्थित राहते. हे बघा, बघू शकता तुम्ही, मस्त असं हे आपलं वांगं जास्त शिजायला वेळ लागत नाही. तर तुम्ही तेलात ज्या वेळेला परतून घेता तेव्हाच ते वांगं शिजतं. आता थोडीशी एक छान उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. मस्त अशी रस्सा भाजी झाली, बघू शकता तुम्ही. थपथपीत मी केली. तुम्ही जर एकदम कोरडी करणार असाल तर पाणी न घालता केली तरीही चालेल, अगदी तेलावर शिजवून. आपल्या चॅनलवर वांग्याचे बऱ्याच रेसिपी आहेत. मसाला वांगं, प्रवाशी मसाला वांगं, जे मी दाखवले ते अगदी 3 ते 4 दिवस टिकतं असंही वांगं दाखवले, मसाला वांगं दाखवले, रश्शातलं वांगं दाखवले. या सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, नक्की पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि बेल आयकॉनवर मात्र प्रेस करा, म्हणजे माझ्या ज्या वेळेला नवीन नवीन रेसिपी येतात त्यावेळेला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल. माझ्या बऱ्याच मैत्रिणींचं असं हे आहे, बोलणं आहे की त्यांच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येत नाही. त्याचं कारण हेच असतं, तुम्ही सबस्क्राईब केलेलं असतं पण नोटिफिकेशनवर क्लिक केलेलं नसतं, बेल आयकॉनवर क्लिक केलेलं नसतं, त्यामुळे तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येत नाही. तर आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.